जुन्या एम्प्लॉयमेंट चौकातील गुप्ता लॅम्प्सच्या नव्या शोरूमचं माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, उज्ज्वला शिंदे, अलका राठोड, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी, मानाजी माने, जितेंद्र राठी, कल्पेश जव्हेरी, पवन सोनी, बाबा करगुळे, सुभाष मुनाळे, संदीप जव्हेरी यांच्यासह अमित गुप्ता, संजय गुप्ता, अनिश गुप्ता यांच्यासह विविध क्षेत्रातील मित्रमंडळी उपस्थित होते। गुप्ता यांनी लॅम्प्सच्या माध्यमातून नवा उद्योग सुरू केला आहे। तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं मत सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले। तरुण मुलांनी ह्या लाइटिंगच्या दुकानामध्ये प्रवेश केला आणि ह्या नवीन अशा झुंबर असतील, लाईट्स असतील, टेबल लॅम्प्स असतील, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपली कामगिरी चांगल्या तऱ्हेनं दाखवली। जोपर्यंत माणूस धाडसाने कुठली गोष्ट करत नाही तोपर्यंत तो पुढे जाऊ शकत नाही। पिढी जात एकच करत बसले असते तर नुसत्या बांगड्या भरतच ते बसले असते। पण तरुण मंडळींनी हे उदाहरण घेतलं पाहिजे त्यांच्याकडून की एक धंदा तिकडं आता जमत नाही, बसलेला आहे, तर त्याच्यातून नवीन धंदा आपण काय केला पाहिजे आणि समाजाला सेवा दिली पाहिजे हे चांगल्या तऱ्हेनं अमित आणि त्यांचे सर्व फॅमिली यांनी एक चांगलं उदाहरण दिलेलं आहे। मी समजतोय की आपल्या सोलापूरमध्ये अत्याधुनिक अशा प्रकारचं हे लाइटिंगचं दुकान आलेलं आहे। मी त्याचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो हे की दुकान अतिशय चांगलं चाललं। प्रारंभी शिंदे यांच्या हस्ते फीत कापून शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं। गुप्ता परिवाराच्या वतीनं सुशीलकुमार शिंदे व उज्ज्वला शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। गेल्या 20 वर्षापासून गुप्ता लॅम्प्स कार्यरत आहे। आता आणखी चांगले शोरूम तयार केले आहे। आपले घर, ऑफिस हे दैदिप्यमान आणि प्रकाशमान करण्यासाठी या नव्या दालनाचा सोलापूरकरांना उपयोग पडेल असा विश्वास अनिश गुप्ता यांनी यस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केला।